बातमी आपल्या हक्काची। स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी। जादूटोणा करण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीस अटक। दिनांक 11 मार्च 2024 रोजी 7 जानेवारी सुमारास मौजे शिरबावी तालुका सांगोला गावाचे लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत एका 55 ते 60 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने व धारदार शस्त्राने वार करून खून केलेल्या अवस्थेत मिळून आला होता। सदर बाबत सांगोला पोलीस ठाणे गुर नंबर 217/2024 भादवी क 302/201 अन्वये दिनांक 11 मार्च 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील मयत व्यक्ती ही वृद्ध महिला असल्याने सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना नमूद गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्यात। पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहपोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांचे पथकास अज्ञात मयत महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत आदेश केले। सदर सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी पथकासह सांगोला परिसरातून अज्ञात मयत महिलेची माहिती प्राप्त करून तिची ओळख पटवली। सदर मयत महिलेचं नाव द्वारका बबन माने राहणार धायटी तालुका सांगोला असून ती तिच्या 2 मुलांसमवेत राहत असल्याचं समजतंय। सदर महिला दिनांक 11 मार्च 2024 रोजी धायटी तालुका सांगोला येथील तिच्या घरातून त्याच परिसरात राहणारे तिच्या भावाकडे गेली असल्याचं तपासात निष्पन्न झाले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर बाबत सखोल तपास करून मयत महिले हिच्या बाबत गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने अधिक माहिती प्राप्त केली असता सदर महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या सख्ख्या भावाचे व त्याच्या मुलाचे वर्तन संशयास्पद असल्याचं लक्षात आलं। सदर बाबत अधिक तपास करता मयत हिचा भाचा हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून राहत असल्याचं लक्षात आलं। सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी पथकासह पंढरपूर सांगोला अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदार मार्फत शोध घेत होते। दिनांक 14 मार्च 2024 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा अक्कलकोट मंदिर परिसरामध्ये येणार आहे। नमूद माहिती प्राप्त होताच दोन्ही पथकाने अक्कलकोट येथील मंदिर परिसरामध्ये तसेच बाजारपेठेत शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेतलाय। नमूद आरोपीत यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर आरोपीने त्याची मयत आत्या द्वारका बबन माने ही आरोपी व त्याच्या कुटुंबियावर जादूटोणा करीत होती व त्यामुळे आपल्या कुटुंबाची काही प्रगती होत नसल्याच्या गोष्टीचा मनात राग धरून दिनांक 11 मार्च 2024 रोजी सायंकाळी मौजे शिरबावी तालुका सांगोला गावात लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत घेऊन जाऊन चाकूने वार करून व दगडाने डोके ठेचून खून केल्याचं कबूल केलं। आरोपी विजय दत्ता खेंडकर वय वर्ष 42 वर्ष राहणार शिरबावी तालुका सांगोला या आरोपीस दिनांक 14 मार्च 2024 रोजी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक खंदाळे सांगोला पोलीस ठाणे हे करीत आहेत। सदरची कामगिरी माननीय श्री शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक, माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकातील ग्रेड पोलीस राजेश गायकवाड, सहकारी पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, पोलीस धनराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते, समर्थ गाजरे तसेच अक्कलकोट पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चिंचोळकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे, सचिन गायकवाड यांनी बजावली। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।